Hello student, welcome in the biology lecture. So last time we already completed the three experiment, that is Griffith experiment, Avery McLeod and McCarthy experiment, and last one is a Harsey and Chase experiment. All the biologists in 1952 convinced that the DNA is a genetic material. सर्वांनी मान्य केलं 1952 मध्ये की DNA हेच जेनेटिक मटेरियल आहे. म्हणजे आता आपला तो जो क्वेश्चन मार्क होता की जेनेटिक मटेरियल कोणतं आहे, तो आपला क्वेश्चन मार्क आता फुल स्टॉप वरती कन्वर्ट झालेला आहे की डीएनए हे जेनेटिक मटेरियल आहे. तर आजच्या टॉपिक मध्ये आपल्याला काय पाहायचं आहे की तो डीएनएचं पॅकेजिंग कसं करतात. बघा, डीएनएचं पॅकेजिंग हे प्रोकॅरियोट मध्ये आणि युकॅरियोट मध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचं असते. म्हणून आपण दोन भागात पाहणार आहे पॅकेजिंग. एक म्हणजे पॅकेजिंग इन प्रोकॅरियोट अँड पॅकेजिंग इन युकॅरियोट. मग जो प्रोकॅरियोट मधला डीएनए असते त्याला डीएनए नाही म्हणत, त्याला म्हणतात न्यूक्लिओइड. काय म्हणतात त्याला? न्यूक्लिओइड. आणि युकॅरियोटिक जो असते त्यामध्ये डबल हेलिकल स्ट्रक्चर तर त्यामध्ये असतेच. तर डीएनए बद्दल काय आहे हे काही तुम्हाला नवीन काही सांगायचं काम नाही, किंवा डीएनएचं स्ट्रक्चर वगैरे वगैरे कसं आहे. मग हा डीएनए पॅक कसा होते, डीएनएचं पॅकेजिंग कसं करतात, आज आपल्याला या टॉपिक मध्ये पाहायचं आहे. ठीक आहे. तर बघा, सुरुवात आपल्याला या टॉपिकची अशी करायची आहे. डीएनए पॅकेजिंग मध्ये आपल्याला फर्स्ट पॉइंट मध्ये असं लिहायचं आहे, द लेंथ ऑफ, बघा आता कशाची लेंथ, द लेंथ ऑफ डीएनए डबल हेलिक्स स्ट्रक्चर, the length of DNA double helix molecule in mammalian cell. बघा कशामधलं, मॅमेलियन सेल मधल्या डीएनए ची साईज किती असते आपल्याला ते पाहायची आहे. द लेंथ ऑफ डीएनए डबल हेलिक्स मॉलिक्यूल इन मॅमेलियन सेल इज अप्रॉक्सिमेटली म्हणजे साधारणतः, एकदम एक्झॅक्ट नाही, अप्रॉक्सिमेटली ती किती असते मग, अप्रॉक्सिमेटली 2.2 मीटर एवढी साईज असते. बघा, कोणाच्या डीएनए ची, मॅमेलियनच्या सेल मधल्या डीएनए ची. म्हणजे आपण मॅमल्स आहे, तर आपल्यामध्ये जो डीएनए आहे त्या डीएनए ची साईज जवळपास अप्रॉक्सिमेटली किती असते, ती 2.2 मीटर एवढी असते. मग जो न्यूक्लियस आहे, बघा त्या न्यूक्लियसची साईज, द साईज ऑफ न्यूक्लियस इज अप्रॉक्सिमेट साईज किती असते न्यूक्लियसची, तर 10⁻⁻⁶ मीटर एवढा लहान न्यूक्लियस असते. मग या एवढ्या लहान न्यूक्लियस भोवती हा एवढा मोठा डीएनए कसा काय गुंडाळला जाते. मग क्वेश्चन आपल्यामध्येच तयार होते, हाऊ दिस लॉंग डीएनए accommodated in such a small nucleus. या एवढ्या स्मॉल न्यूक्लियस मध्ये हा डीएनए कसा काय रॅप होत असेल, कसा काय अकोमोडेट होत असेल. सो देअरफॉर, त्यासाठी मग काय व्हावं लागते त्याला, बघा, देअरफॉर इट मस्ट बी कंडेन्स, त्या डीएनए ला कंडेन्स व्हावं लागेल. देअरफॉर इट मस्ट बी कंडेन्स. त्यानंतर त्याला कॉइल्ड व्हावं लागेल, कॉइल्ड अँड सुपर कॉइल्ड. कशासाठी, बघा त्याला कॉइल्ड व्हावं लागेल आणि सुपर कॉइल्ड व्हावं लागेल. कशासाठी, तर टू फिट इनटू द न्यूक्लियस. त्या न्यूक्लियस मध्ये फिट होण्यासाठी त्याला स्वतःला कंडेन्स करावं लागेल. कंडेन्स करावं लागेल म्हणजे समजा एखादी गोष्ट जर लांब असेल तर कंडेन्स करणे म्हणजे हे अशा प्रकारे याला म्हणतात कंडेन्स होणे. कॉइल व्हावं लागेल आणि सुपर कॉइल व्हावं लागेल. तर जेव्हा हा कंडेन्स, कॉइल आणि सुपर कॉइल होईल तेव्हाच तो एवढ्या लहानशा न्यूक्लियस भोवती गुंडाळला जाईल, किंवा त्याला म्हणतो आपण अकोमोडेट केला जाईल, किंवा अकोमोडेट होईल स्वतःला. तर बघा, पहिल्या पॉइंट मध्ये आपण पाहिली डीएनए ची साईज पाहिली. कोणाच्या डीएनए ची साईज, मॅमेलियन सेल मधल्या डबल हेलिकल स्ट्रक्चर जे असते डीएनएचं, त्या डीएनए ची साईज किती असते, तर 2.2 मीटर एवढी असते. त्यानंतर जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसची साईज अप्रॉक्सिमेटली किती असते, 10⁻⁻⁶, म्हणजे एकदम लहान असते न्यूक्लियस.
मग एवढ्या लहान न्यूक्लियस भोवती हाऊ दिस लॉंग डीएनए accommodated in such a small nucleus, या इथं आपल्याला असा क्वेश्चन मार्क द्यावा लागेल, कारण की इथं क्वेश्चन पडला आपल्याला की हा एवढा मोठा डीएनए एवढूशा लहानशा न्यूक्लियस भोवती कसा काय अकोमोडेट होईल. मग देअरफॉर त्यासाठी त्याला काय व्हावं लागेल, देअरफॉर इट मस्ट बी कंडेन्स, त्याला कंडेन्स व्हावं लागेल, कॉइल व्हावं लागेल, सुपर कॉइल व्हावं लागेल. कशासाठी? टू फिट इनटू द न्यूक्लियस. त्या न्यूक्लियस मध्ये फिट होण्यासाठी त्याला या अशा प्रकारच्या 3 गोष्टी कराव्या लागतील, कंडेन्स, कॉइल आणि सुपर कॉइल. तर हे अशी प्रायमरी इन्फॉर्मेशन आहे अबाउट द डीएनए पॅकेजिंग. आता बघा आपल्याला नंतर हेडिंग टाकायचं आहे की पॅकेजिंग इन यूकॅरियोट्स. बघा पॅकेजिंग इन प्रोकॅरियोट्स, पॅकेजिंग इन प्रोकॅरियोट्स. आता प्रोकॅरियोट्स मध्ये जो डीएनए असते त्याला आम्ही आधीच सांगितलं त्याला न्यूक्लिओइड म्हणतात. त्यामधला जो डीएनए आहे तो डीएनए पॅक कसा केला जातो, कोणामधला? प्रोकॅरियोट मधला. बघा बरोबर मी तुम्हाला एक याची म्हणजे जे आपण म्हणतो ट्रेलर सांगतो कसं आहे. तर यूकॅरियोट जी आहे, यूकॅरियोट कन्सिडरेशन करा ई कोलाय. ई कोलाय मध्ये जी सेल आहे तिची साईज एकदम लहान असते, जवळपास 2 ते 3 मायक्रोमीटर एवढी लांब असते. मग त्याच्या भोवती आपल्याला डीएनए गुंडाळायचा आहे, तर त्याचा जो डीएनए आहे, जो न्यूक्लिओइड आहे, हा 1100 मायक्रोमीटर एवढ्या लेंथचा असते. किती? 1100 मायक्रोमीटर एवढ्या लेंथचा असते. मग याला जर समजा त्या सेल भोवती जर गुंडाळायचं असेल, बघा ती सेल ऑलरेडी की ज्यामध्ये न्यूक्लियस नसते, त्याला न्यूक्लिअर मेम्ब्रेन नसते आणि न्यूक्लिओलस नसते, त्याच्या भोवती या डीएनए ला गुंडाळायचा आहे. मग हा डीएनए जर गुंडाळायचा असेल तर मग याला कंडेन्स व्हावं लागेल, कॉइल्ड व्हावं लागेल, सुपर कॉइल्ड व्हावं लागेल. ह्या अशा सर्व स्टेप बाय स्टेप आपण एक स्टेप यामध्ये पाहायचे आहे. सो व्हॉट हॅपन इन द पॅकेजिंग इन प्रोकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स मधलं पॅकेजिंग मधला आपल्याला पहिला पॉइंट कसा करायचा बघा. मग इन प्रोकॅरियोट्स मी तुम्हाला आधीच सांगितलं की प्रोकॅरियोट्सचं काय घेतलं आपण. इन प्रोकॅरियोट्स लाईक ई कोलाय. ई कोलाय म्हणजेच काय? इसर्चिया कोलाय. द साइज ऑफ सेल इज अबाउट, जवळपास त्याची साईज किती असते, कोणाची? ई कोलायच्या सेलची साईज ही जवळपास 2 ते 3 मायक्रोमीटर एवढी ती लॉंग असते. बघा काय सांगितलं, ती सेल तिची लांबी किती? 2 ते 3 मायक्रोमीटर एवढी लांबी असते. त्यानंतर यामध्ये इट डिड नॉट कंटेन, याच्यामध्ये काय नसते बघा. इट डिड नॉट हॅव वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस. त्याला वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस हा नसते. त्यानंतर ती सेल जी आहे ती कशी असते? विदाउट न्यूक्लिअर मेम्ब्रेन वाली. तिच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन नसते. न्यूक्लिअर मेम्ब्रेन सोबतच त्याच्यामध्ये न्यूक्लिओलस पण नसते, कारण की आपल्याला माहित आहे की न्यूक्लियसच्या आतमध्ये काय असतो? न्यूक्लिओलस. एक सेल आहे प्रोकॅरियोटची, तिची साईज किती? 2 ते 3 मायक्रोमीटर. तिला न्यूक्लियस नाही, तिच्यावरती न्यूक्लिअर मेम्ब्रेन पण नाही आणि न्यूक्लियसच नाही तर त्यामध्ये न्यूक्लिओलस सुद्धा अब्सेंट राहील. तर अशा प्रकारची प्रोकॅरियोटिकची सेल. मग त्यामधला जो न्यूक्लिओइड आहे, न्यूक्लिओइड कसा असते? न्यूक्लिओइड ऑफ प्रोकॅरियोट इज स्मॉल, सर्क्युलर, देन हायली कॉइल्ड. स्मॉल असते, सर्क्युलर, हायली कॉइल्ड. आणि जे नेक डीएनए रिंग जी असते बघा, नेक डीएनए रिंग याची लांबी किती असते? नेक डीएनए रिंग इज किती? 1100 मायक्रोमीटर लॉंग. जी डीएनए ची रिंग जी असते पूर्ण बघा, या प्रोकॅरियोटिक मध्ये डीएनए हा असा डबल स्ट्रँडेड, डबल हेलिकल स्ट्रक्चर असं झिगझॅग नसते. प्रोकॅरियोटिक मध्ये डीएनए हा सर्क्युलर असते आणि त्या सर्क्युलर डीएनए ची साईज किती असते? मग 1100 मायक्रोमीटर एवढी साईज असते. अँड विच कंटेन, त्याच्यामध्ये अप्रॉक्सिमेटली 4.6 मिलियन्स बेस पेअर असतात. किती असतात त्यामध्ये? 4.6
6 मिलियन बेस पेअर्स असतात. कोणामध्ये? त्याच्या न्यूक्लिओइड मध्ये. बघा, पहिला पॉइंट आपण त्याच्या सेल बद्दल पाहिला, ई कोलायची सेल कशी असते त्याबद्दल पाहिला. दुसरा पॉइंट पाहिला की त्यामधला जो न्यूक्लिओइड आहे म्हणजेच काय, ज्याला आपण डीएनए म्हणतो, तो डीएनए कसा असते. पहिला पॉइंट प्रोकॅरियोटिकच्या सेल बद्दलचा. दुसरा पॉइंट प्रोकॅरियोटिक मध्ये जो न्यूक्लिओइड आहे त्या न्यूक्लिओइड बद्दलचा आपण पॉइंट पाहिला. ओके, देन थर्ड वन बघा. आता जो 1100 वाला आहे, द 1100 मायक्रोमीटर लॉंग. जर समजा बघा, आता इथं कन्सिडर करा की समजा हा 1100 मायक्रोमीटर एवढा याला पेरीमीटर म्हणतात. बघा, डायमीटर न म्हणता याला काय म्हणतात, पेरीमीटर. तर किती असते मग हा 1100 मायक्रोमीटर इन पेरीमीटर. मग पेरीमीटर कोणाला म्हणायचं, जर समजा असा आपण गोल पकडला पूर्ण, दिस इज कॉल्ड ॲज पेरीमीटर. याला जर कापलं आणि स्ट्रेच केलं तर त्याला म्हणतात डायमीटर. बघा, लक्षात ठेवा, कापल्यानंतर स्ट्रेच केल्यानंतर त्याला म्हणतात डायमीटर. जर समजा हा आपण कापला, कोण, हा न्यूक्लिएट सर्क्युलर आहे 1100 मायक्रोमीटरचा. जर याला आपण बघा तुमच्या बुक मध्ये ब्रॅकेट मध्ये दिलेला आहे, इफ वी कट अँड स्ट्रेच इट इज अबाउट 1.1 मिलीमीटर. एवढी त्याची लांबी होती. किती? 1.1 मिलीमीटरची. जर समजा आपण त्याला कट केला आणि स्ट्रेच केला तर त्याची 1.1 मिलीमीटर एवढी लांबी होती. द 1100 मायक्रोमीटर लॉंग न्यूक्लिओइड. आता हा जो आहे मस्ट बी फिटेड in a cell which has small diameter किंवा which has small length. तिची लेंथ ऑलरेडी कशी असते, तिची लेंथ तर कमी असते. which is hardly किती असते बघा, which is hardly किती आहे तिची साईज, which is hardly 2 to 3 मायक्रोमीटर लॉंग. आता हा एवढा मोठा डीएनए, हा एवढा मोठा न्यूक्लिओइड या एवढ्या 2 ते 3 मायक्रोमीटरच्या सेल वरती कसा काय रॅप होईल, कसा काय त्याच्यावरती गुंडाळला जाईल, हा मोठा प्रश्न पडलेला आपल्याला. बघा, प्रोकॅरियोटिकचा डीएनए त्याला आपण न्यूक्लिओइड म्हटलं, त्याचा पेरीमीटर किती आहे 1100 मायक्रॉन एवढा पेरीमीटर आहे. आणि जी सेल आहे प्रोकॅरियोटिकची तिचा जो डायमीटर आहे किंवा तिची जी लांबी आहे ती फक्त 2 ते 3 मायक्रोमीटर आहे. मग हे एवढा मोठा डीएनए हा याच्यावरती रॅप कसा होईल. मग याला काय करावं लागेल, आता बघा, या डीएनएला फोल्ड व्हावं लागेल, कॉइल्ड व्हावं लागेल, सुपर कॉइल्ड व्हावं लागेल, त्याची साईज त्याला रिड्यूस करावी लागेल. मग बघा, आता हा जो आता निगेटिव्हली चार्ज डीएनए असते, हा जो डीएनए आहे हा कोणता चार्ज आहे, हा निगेटिव्हली चार्ज डीएनए. निगेटिव्हली चार्ज डीएनए जो आहे त्याला कसं व्हावं लागेल बघा, निगेटिव्हली चार्ज डीएनए. आता याचं काय होईल, हा रिड्यूस होईल किंवा आधी सर्क्युलर होईल. निगेटिव्हली चार्ज डीएनए बिकम सर्क्युलर अँड रिड्यूस इन साइज अप टू 1100 वरून तो येते 350 मायक्रॉन वरती. बघा, लक्षात घ्या ना, पहिले सुरुवातीला लांबी किती होती त्याची 1100 मायक्रोमीटर. मग तो काय झाला, सर्क्युलर झाला, रिड्यूस झाला, त्याची किती झाली मग 350 एवढी झाली. त्यानंतर हे जे आहे फर्दर अगेन रिड्यूस, आणखी रिड्यूस होते तो, फर्दर अगेन रिड्यूस इन साइज, आणि त्याची साईज किती होते मग अप टू 30 मायक्रोमीटर, 30 मायक्रॉन. आणि कशामुळे, ड्यू टू लूपिंग किंवा त्याला म्हणतात फोल्डिंग. कशामुळे, लूपमुळे किंवा फोल्डिंगमुळे त्याची साईज रिड्यूस होते. जवळपास किती होतात हे 40 to 50 लूप्स आर फॉर्म.
किती लूप तयार होतात तिथं? जवळपास 40 ते 50 लूप हे तयार होतात. लुक ॲट इन युअर डायग्राम. पहिले तुम्हाला असा सर्क्युलर दाखवलेला आहे ना. पुस्तक जवळ ठेवा. पुस्तकामधली डायग्राम पहा. पहिली सर्क्युलर, वरती दिलेला आहे 350 मायक्रॉन आहे. त्याच्यानंतर दिलेला आहे की तो फोल्ड झाला, त्यामध्ये जवळपास 40 ते 50 लूप तयार झाले आणि त्याची साईज रिड्यूस होऊन कितीवर आली? 30 वरती आली. किती वरती आली ती? 30 वरती. आता बघा पुढच्या आणखी तिसऱ्या डायग्राम मध्ये 30 मायक्रोमीटर वरून तो आणखी सुपर कॉइल्ड होते. त्या लूप आणखी सुपर कॉइल्ड होतात आणि ती साईज येते 2 मायक्रोमीटर वरती आहे ना. फर्स्ट वाली डायग्राम कितीची आहे? 350 मायक्रॉनची आहे. दुसरी वाली डायग्राम 30 मायक्रॉनची आहे आणि तिसरी वाली डायग्राम ही कितीची आहे? फक्त 2 मायक्रॉनची आहे. म्हणजे असं त्याची साईज जी आहे ती रिड्यूस होत जाते. तर आता आपण कुठपर्यंत आलो बघा? 1100 होता पहिला, नंतर मग तो काय झाला? सर्क्युलर झाला, रिड्यूस झाली ते साईज 350 एवढी झाली, 350 मायक्रॉन पर्यंत. फर्दर अगेन रिड्यूस, आणखी तो रिड्यूस होते आणि ते साईज किती होते मग? 30 मायक्रॉन. आणि कशामुळे होते? ड्यू टू लूपिंग. सो हाऊ मेनी लूप्स आर प्रोड्यूस? देयर आर 40 to 50 लूप्स आर फॉर्म. मग ह्या ज्या लूप आहेत ह्या लूप आणखी कॉइल होतात. बघा आपण या एका पॉइंट मध्ये सगळं घेऊन घेऊ. बघा हे जे आहे द लूप्स अगेन रिड्यूस. हे लूप्स आणखी रिड्यूस होतात, आणखी त्याची कॉइलिंग होते, सुपर कॉइलिंग होते. बघा द लूप्स अगेन कॉइल्ड अँड सुपर कॉइल्ड असं करू आपण. काय होतात ते? कॉइल्ड अँड सुपर कॉइल्ड. त्याचं कॉइलिंग होते, त्यानंतर सुपर कॉइल्ड होतात, कॉइल्ड अँड सुपर कॉइल्ड and reduce up to and reduce the size up to कुठपर्यंत? मग फक्त 2 मायक्रॉन पर्यंत. किती राहिले बघा आता? एक लक्षात घ्या, पहिले आपल्याजवळ 1100 मायक्रोमीटरचा होता, तो सर्क्युलर झाला 350 मायक्रॉन. नंतर तो कॉइल झाला 30 मायक्रॉन. तिथं लूप तयार झाले 40 ते 50. आणखी ते लूप सुपर कॉइल झाले, राहिला फक्त 2 मायक्रॉन. ही प्रोसेस लक्षात ठेवायची. या एकाच पॉइंट मध्ये सर्व आलं की निगेटिव्हली चार्ज डीएनए कसा होते? सर्क्युलर. त्याची साईज रिड्यूस होते किती? 350 मायक्रॉन. मग अगेन फर्दर अगेन रिड्यूस, आणखी रिड्यूस होऊन त्याची साईज किती होते? बघा इथं 30 मायक्रॉन. पहिले किती होती? 350 मायक्रॉन. त्याच्याही आधी किती होती? 1100 मायक्रॉन. 1100 मायक्रॉन वरून ती झाली 350 मायक्रॉन. 350 मायक्रॉन वरून ती झाली 30 मायक्रॉन. आणि लास्ट मध्ये जे लूप होते ते लूपही कॉइल आणि सुपर कॉइल झाले आणि त्याची साईजही खूप कमी झाली आणि त्याची साईज जी होती शेवटची ती आहे 2 मायक्रॉन. तर एवढ्या 2 मायक्रॉनच्या साईजचा डीएनए म्हणजे नक्कीच त्या 2 ते 3 मायक्रॉनच्या सेलवरती रॅप होणार आहे. की जे आपण सुरुवातीला सांगितलं की त्या सेलची साईज किती आहे बघा? त्या सेलची साईज 2 ते 3 मायक्रॉन आहे. आता हा डीएनए एवढा मोठा 1100 वरून आपण 2 मायक्रॉन वरती आणला. कसा आणला समजला ना? पहिले 1100 सर्क्युलर झाला, 350 फोल्ड झाला, लूप तयार झाले, 40-50 लूप तयार झाले, आला 30 मायक्रॉन वरती. ते लूप आणखी सुपर कॉइल झाले, 30 वरून ते आले 2 मायक्रॉन वरती. तर अशा प्रकारे याची साईज काय होत जाते? रिड्यूस होत जाते. मग आता हे जे लूप फॉर्मेशन आहे, फॉर्मेशन ऑफ लूप इज असिस्टेड बाय. असिस्टेड म्हणजे हे कोण मदत करते? असिस्टेड बाय आरएनए. जो आरएनए आपण काय म्हणतो त्याला? आरएनए ऍक्सेप्टर. एक मिनिट, आरएनए काय दिलेला आहे आपल्याला? आरएनए कनेक्टर. बघा कोण मदत करते त्याला? आरएनए कनेक्टर मदत करते. मग आपण पुढचा पण असा लिहू, द फॉर्मेशन ऑफ लूप, the formation of loops assisted by RNA connector. कोण मदत करते फॉर्मेशन ऑफ लूप होण्याला? आरएनए कनेक्टर हा मदत करते. बघा द फॉर्मेशन ऑफ लूप
असिस्टेड बाय RNA कनेक्टर. आणि लास्ट पॉइंट या पॅकेजिंग ऑफ प्रोकॅरियोट मधला असा लिहायचा बघा की पॅकेजिंग ऑफ प्रोकॅरियोट याला कोण असिस्ट करते? फॉर द पॅकेजिंग ऑफ DNA इन प्रोकॅरियोट्स. बघा आपण पॉइंट कसा करायचा आता. The packaging of DNA is assisted by बघा इथं प्रोटीनचं नाव आहे HU, कॅपिटल H कॅपिटल U, प्रोटीन्स अँड एन्झाइम्स. आणि हे जे एन्झाइम्स आहेत हे एन्झाइम्स कोणते? तर लाईक DNA गायरेज. कोणतं एन्झाइम आहे? DNA गायरेज. त्यानंतर DNA टोपोआयसोमरेज फर्स्ट. DNA टोपोआयसोमरेज फर्स्ट. आणि कशासाठी? टू मेंटेन. बघा कशासाठी, काय मेंटेन करण्यासाठी? मी इथं लिहितो टू मेंटेन सुपर कॉइल्ड स्टेट. काय मेंटेन करण्यासाठी? तर जी सुपर कॉइल्ड स्टेट आहे त्या सुपर कॉइल्ड स्टेटला मेंटेन करण्यासाठी या गोष्टीची आवश्यकता असते. कोणते? HU प्रोटीन्स आणि वेगवेगळे एन्झाइम्स, त्यामध्ये DNA गायरेज एन्झाइम आणि DNA टोपोआयसोमरेज फर्स्ट एन्झाइम. तर अशा प्रकारे ही जी आहे DNA ची जी पॅकेजिंग आहे प्रोकॅरियोटिक मधली, बघा मी तुम्हाला इथं एक शॉर्ट डायग्रामॅटिकली प्रोकॅरियोटिकची पॅकेजिंग कशी होते हे सांगतो. ऑलरेडी तुमच्या बुक मध्ये ती आहेच. बघा इथं आपण पहिला जो DNA दाखवलेला आहे बुक मध्ये हा असा सर्क्युलर झालेला किती आहे? हा आहे 350 मायक्रॉन. याच्या आधी किती होता तो? 1100 मायक्रॉन होता. बघा याच्या सुरुवातीला बघा 1100 मायक्रॉन. सुरुवातीला किती होता? हा 1100 मायक्रॉन. त्यावरून तो सर्क्युलर झाला. सर्क्युलर झाल्यानंतर किती झाला तो? 350 मायक्रॉन एवढी त्याची साईज झाली. सर्क्युलर झाला पण फोल्डेड झाला नाही, फक्त सर्क्युलर. खाली आहेच पुस्तकामध्ये की सर्क्युलर अनफोल्डेड. मग पुढच्या स्टेप मध्ये तो फोल्ड तयार केला त्यानं. पुढच्या स्टेप मध्ये तो सर्क्युलर राहिला नाही, तो कसा झाला? असा फोल्डेड झाला. आणि लूप तयार केले त्यानं. आणि लूप किती? जवळपास 40 ते 50 लूप त्यामध्ये तयार होतात. आणि याची साईज रिड्यूस होऊन किती होते मग? ही 30 मायक्रॉन. आणि लास्ट मध्ये त्या लूप जे आहेत ते लूप पण सुपर कॉइल्ड होतात. जे लूप आपण दाखवले होते आपण या पहिल्यावाल्या डायग्राम मध्ये, ते लूप पण काय होतात? मग सुपर कॉइल्ड होतात. आणि सुपर कॉइल्ड झाल्यानंतर बघा हे अशा प्रकारची डायग्राम आहे तिथं. अशा प्रकारचे ते काय होते? लूप सुपर कॉइल्ड होतात. सुपर कॉइल्ड झाल्यानंतर मग त्याची साईज होते 2 मायक्रॉन. लुक ॲट हियर डिफरन्स बिटवीन द साईज. 1100 मायक्रॉन वरून 350 मायक्रॉन, त्याच्यावरून 30 मायक्रॉन आणि लास्ट मध्ये किती मायक्रॉन झाला? मग तो फक्त 2 मायक्रॉन. कारण की हा हायली कंडेन्स्ड आणि याच्यामध्ये सुपर कॉइल्ड होते. पहिले गोल, मग कॉइल झाल्या 40-50 लूप तयार झाल्या, मग आणखी त्याच्या 40-50च्या आणखी ज्या सुपर कॉइल झाल्या आणि त्याच्यामुळे त्याची साईज किती झाली? तर मग 2 मायक्रॉन. सो इन दिस वे वी कंप्लीटेड द पॅकेजिंग ऑफ DNA इन प्रोकॅरियोट्स. 2 भागामध्ये आहे पॅकेजिंग ऑफ DNA इन प्रोकॅरियोट्स अँड पॅकेजिंग ऑफ DNA इन यूकॅरियोट्स. तर बघा आपण पूर्ण पॉइंट हा डोक्यामध्ये जायला पाहिजे. काय लक्षात कसं ठेवायचं की आपण पहिले ई कोलाय, मी तुम्हाला पूर्ण समजून सांगतो. बघा आपला पॉइंट आहे DNA पॅकेजिंग. पहिली गोष्ट म्हणजे आपण मॅमल आहे, आपल्या मधला जो DNA आहे हा डबल हेलिकल स्ट्रक्चर वाला आहे. डबल हेलिकल स्ट्रक्चर आहे ना. डबल हेलिकल स्ट्रक्चर कसं असते ते आपल्याला माहितच आहे, आपण ते 10वी-11वी मध्ये पाहिलेलं आहे. तर त्या डबल हेलिकल स्ट्रक्चर DNA ची जी लांबी आहे ती असते 2.2 मीटर एवढी. खूप लांब DNA असते आपल्या मॅमेलियनचा. त्यानंतर जी जो आपला न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसची साईज असते 10⁻⁻6. मग 10⁻⁻6 एवढा छोटासा न्यूक्लियस आणि त्याच्या भोवती आपल्याला हा DNA गुंडाळायचा आहे. सो
हाऊ दिस इज पॉसिबल, तर हे पॉसिबल होते पण त्यासाठी मग कॉइलिंग त्यानंतर सुपर कॉइलिंग व्हावं लागते. सो हाऊ दिस स्मॉल अकोमोडेटेड इन सच अ स्मॉल न्यूक्लियस, देअरफॉर इट मस्ट बी कंडेन्स. त्यासाठी त्याला कंडेन्स व्हावं लागेल, कॉइल व्हावं लागेल, सुपर कॉइल व्हावं लागेल आणि नंतर त्या न्यूक्लियस वरती फिट व्हावं लागेल. मग आपल्याला दोन याच्यामध्ये पॅकेजिंग पाहिजे आहे. तर पहिली पॅकेजिंग म्हणजे पॅकेजिंग इन प्रोकॅरियोट्स. तर मी तुम्हाला त्या छोट्याशा डायग्रामच्या स्वरूपामध्ये सांगितलं. इथं हा सर्क्युलर अनफोल्डेड क्रोमोझोम, हा फोल्डेड क्रोमोझोम 40 to 50 लूप्स आर फॉर्म हियर. देन हियर कसा असते हा सुपर कॉइल्ड क्रोमोझोम, फोल्डेड अँड सुपर कॉइल्ड क्रोमोझोम. साईज पण दाखवली. ही जी साईज आहे ही पहिली वाली साईज आहे आपली सुरुवातीची. बघा मग काय म्हणणं आहे तर इन प्रोकॅरियोट लाईक इसर्चिया कोलाई याची साईज किती असते, जवळपास त्याच्या सेलची साईज 2 ते 3 मायक्रॉन एवढी स्मॉल असते. मग इट डिड नॉट हॅव वेल डिफाइंड ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस, त्याला वेल डिफाइंड ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस नसते. त्यानंतर त्याच्यावरती न्यूक्लिअर मेम्ब्रेन नसते. आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे सेल ऑर्गॅनेल्स मध्ये की न्यूक्लियस वरची जी आहे त्याला म्हणतात न्यूक्लिअर मेम्ब्रेन. याच्यामध्ये न्यूक्लियस असते, न्यूक्लियस मध्ये काय असतो, न्यूक्लिओलस. तर ह्या सर्व गोष्टी या प्रोकॅरियोटिकच्या सेल मध्ये नसतात. त्याला न्यूक्लिअर मेम्ब्रेन पण नसते, न्यूक्लियस पण नसते आणि न्यूक्लिओलस पण नसते. ह्या तिन्ही गोष्टी त्यामध्ये नसतात. मग आता जो न्यूक्लिओइड आहे, आता मी तुम्हाला आधी सांगितलं की प्रोकॅरियोटिक मधला न्यूक्लिओइड म्हणजे त्यांचा डीएनए. न्यूक्लिओइड हा स्मॉल आहे, सर्क्युलर आहे, हायली कॉइल्ड आहे आणि जे नेक रिंग आहे डीएनए ची, त्या नेक रिंगची साईज किती आहे तर 1100 मायक्रॉन एवढा लॉंग नेक डीएनए आहे. बाप रे बाप, 1100 मायक्रॉन आणि ती सेल 2 ते 3 मायक्रॉन. कुठं मेड येईल हा, येईल का हा मेड? 2 ते 3 मायक्रॉन सेल आणि 1100 मायक्रॉन तो डीएनए आणि तो गुंडाळायचा आहे. तुम्ही म्हणसान की काय पागल झाले का राजा, 2 ते 3 याच्यावरती 1100 कसा का गुंडाळला जाईल? तर त्यासाठी त्या डीएनए ला कंडेन्स, कॉइल, सुपर कॉइल ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. आणि आपण त्या पाहिलेलं आहे की कसं 1100 वरून 350, 350 वरून 30 आणि 30 वरून शेवटी राहते 2. मग आता समजा 2 मायक्रॉनचा डीएनए 3 मायक्रॉनच्या सेलवरती नक्कीच गुंडाळला जाईल. तो कसा होते 2, 1100 वरून 2 वरती कसा येते? तर हे सर्व या एकाच पॉइंट मध्ये दिलेलं आहे. बघा मग निगेटिव्हली चार्ज डीएनए सर्क्युलर बिकम सर्क्युलर. निगेटिव्हली चार्ज डीएनए इथं वाटल्यास तुम्ही बिकम टाका. इथं काय टाकायचं, बिकम. म्हणजे कसा होते मग तो निगेटिव्हली चार्ज डीएनए बिकम सर्क्युलर. सर्क्युलर झाला. रिड्यूस इन साइज अप टू 350 मायक्रॉन. 350 मायक्रॉन पर्यंत रिड्यूस झाला. आणखी रिड्यूस होत होत गेला, तो आला 30 वर. बघा 1100 वरून 350 वर सर्क्युलर झाला म्हणून आला. 350 वरून 30 वर कसा गेला की त्याच्यामध्ये लूप तयार झाले म्हणून तो 350 वरून त्याची साईज किती वर गेली, 30 वर गेली. आणि 30 वरून 2 वर कशी गेली की जे लूप आहेत ते आणखी कॉइल झाले. आणखी कॉइल झाल्यामुळे फक्त साईज किती राहिली तर 2 मायक्रॉन. सो लुक ॲट हियर, निगेटिव्हली चार्ज डीएनए बिकम सर्क्युलर, रिड्यूस इन साइज अप टू 350 मायक्रॉन, फर्दर अगेन रिड्यूस इन साइज अप टू 30 मायक्रॉन. कशामुळे 350 वरून 30 वर आला? ड्यू टू लूपिंग. लूप तयार झाल्यामुळे. किती लूप तयार झाले? 40 ते 50 लूप्स आर फॉर्म. 40 ते 50 लूप तयार झाले. आणि हे जे लूप आहेत हे लूप अगेन कॉइल्ड अँड सुपर कॉइल्ड अँड अगेन रिड्युसेस द साइज अप टू द 2 मायक्रॉन. 2 मायक्रॉन पर्यंत त्याची साईज रिड्यूस झाली. मग हे जे लूप फॉर्मेशन आहे याला कोण मदत करते? द फॉर्मेशन ऑफ लूप इज असिस्टेड बाय आरएनए कनेक्टर. आरएनए कनेक्टर त्याला मदत करते. आणि हे जे पूर्ण पॅकेजिंग ऑफ डीएनए इन प्रोकॅरियोट आहे याला मदत करणारे कोण कोण आहे तर HU नावाचं प्रोटीन आणि एन्झाइम्स. कोणते कोणते एन्झाइम्स? डीएनए गायरेज, डीएनए टोपो आयसोमरेज फर्स्ट. हे सर्व त्याला मदत करतात. कशासाठी? टू मेंटेन सुपर कॉइल्ड स्टेट. त्या सुपर कॉइल्ड स्टेटला मेंटेन करण्यासाठी हे सर्व काय करतात? मदत करतात. सो दिस इज ऑल अबाउट द पॅकेजिंग ऑफ डीएनए इन
प्रोकॅरियोट्स. ओके, तर तुम्ही सिस्टमॅटिक तुमच्या नोटबुक मध्ये हे राईट डाऊन करायचं. सुरुवातीला डीएनए पॅकेजिंग असं हेडिंग टाकायचं. मॅमेलियन डीएनए ची साईज किती आहे ते सांगायचं. मॅमेलियनच्या न्यूक्लियसची साईज किती आहे ते सांगायचं. स्वतःच प्रश्न विचारायचा की हाऊ दिस लॉंग डीएनए कॅन बी रॅप्ड अराउंड दिस सच अ स्मॉल न्यूक्लियस क्वेश्चन मार्क. मग स्वतःच उत्तर द्यायचं. Therefore, त्यासाठी त्याला काय व्हावं लागेल, कंडेन्स कॉइल अँड सुपर कॉइल असे 2 पॉइंट लिहायचे. मग हेडिंग टाकायचं पॅकेजिंग इन प्रोकॅरियोट्स. बघा मी सांगून कसं राहिलं. काय करायचं, पहिले डीएनए पॅकेजिंग, नंतर 2 पॉइंट, नंतर पॅकेजिंग इन प्रोकॅरियोट्स असं हेडिंग टाकल्यानंतर काय करायचं, तुम्ही पहिले ती डायग्राम काढायची. बघा पॅकेजिंग इन प्रोकॅरियोट्स हेडिंग टाकल्यानंतर ती आपली जी डायग्राम आहे, तर ती डायग्राम आय थिंक मला वाटते 4.4 नंबरची डायग्राम जी आहे 4.4 डायग्राम काढायची आणि त्याच्या खाली हे सर्व 1 2 3 4 5 6 6चे 6 पॉइंट लिहायचे. म्हणजे तुमचं पॅकेजिंग इन प्रोकॅरियोट्स हे कम्प्लीट होऊन जाईल. तर मी तुम्हाला इथे हे शॉर्टकट मध्ये डायग्राम काढून दाखवली. ऍक्च्युअली याच्या खाली नाव आहे सर्क्युलर क्रोमोझोम, त्यानंतर इथं फोल्डेड क्रोमोझोम आहे, फोल्डेड कॉइल क्रोमोझोम, त्यानंतर फोल्डेड सुपर कॉइल क्रोमोझोम आहे. तर ती पूर्ण वाय डायग्राम, याची पुढे आणखी 2 डायग्राम आहे. तर ह्या डायग्राम पूर्ण 4.4 ची डायग्राम काढायची आणि त्यानंतर हे 6 पॉइंट्स लिहायचे. आय होप की तुम्हाला कोणत्याच पॉइंट मध्ये प्रॉब्लेम आला नसेल, कारण की आपण एका गोष्टीसारखी गोष्ट लक्षात ठेवली. कशी, प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे इसर्चिया कोलाई. या सेल हे जे आहे इसर्चिया कोलायची जी सेल आहे ते एकदम लहान आहे, 2 ते 3 मायक्रोमीटर, बरोबर आहे ना. मग या प्रोकॅरियोटिकचा जो न्यूक्लियस असते त्याला आपला डीएनए असते त्याला म्हणतो आपण न्यूक्लाइड. तो स्मॉल आहे, सर्क्युलर आहे, हायली कंडेन्स आहे आणि त्याची जी साईज आहे ती किती आहे, तर 1100 मायक्रॉन एवढी साईज आहे. त्याच्यामध्ये बेस पेअर किती आहेत, 4.6 मिलियन बेस पेअर एवढे आहेत. मग हा एवढा मोठा 1100 मायक्रॉनचा त्या 2 ते 3 मायक्रॉनच्या सेलवरती कसा काय अकोमोडेट होईल, कसा काय गुंडाळला जाईल, तर त्याच्यासाठी मग त्या स्टेप आहे त्या कशा लक्षात ठेवायच्या. 1100 गोल झाला 350, नंतर लूप तयार झाले 30 आणि त्या लूपचे आणखी बारीक बारीक लूप तयार झाले 2 आणि या सर्वांसाठी मदत करणारा कोण आहे, तर आरएनए कनेक्टर या सर्वांसाठी लूप तयार होण्यासाठी मदत करते. आणि या सर्व प्रोकॅरियोटिकच्या डीएनएच्या पॅकेजिंग साठी कोण कोण मदत करते, तर एक प्रोटीन आहे त्याचं नाव आहे HU प्रोटीन आणि एन्झाइम्स आहेत 2, डीएनए आयसोमरेज आणि डीएनए आयसोमरेज फर्स्ट आणि डीएनए कायरेज. हे एन्झाइम मदत करतात कशासाठी, टू मेंटेन द सुपर कॉइल्ड स्टेट. सो दिस इज ऑल अबाउट द packaging of DNA in prokaryotes. So packaging of DNA in eukaryotes we will see in the next lecture. Thank you.